आज आपण साबुदाणा बटाट्याच्या चकल्या तयार करणार आहोत। 1 किलो साबुदाणा घेऊन तो 6 तासासाठी भिजत ठेवला। 6 तासांनंतर त्याच्यामध्ये उकळतं गरम पाणी टाकून तो पुन्हा 12 तासांसाठी रात्रभर भिजत ठेवला। जेवढा साबुदाणा आहे त्याच्या दुप्पट बटाटे घेऊन ते सोलून घेतले आणि किसणीने किसून घेतले। किसलेल्या बटाट्यांमध्ये साबुदाणा मिक्स केला, त्यामध्ये लाल तिखट, मीठ टाकून त्याचं व्यवस्थित मिश्रण तयार करून घेतलं। हे मिश्रण सोऱ्यामध्ये भरून त्याच्या छान अशा चकल्या तयार करून घेतल्या। या चकल्या 2 ते 3 दिवस उन्हामध्ये चांगल्या वाळवून घेतल्या। वाळलेल्या चकल्या तळण्यासाठी तयार आहेत। या चकल्या अतिशय खुसखुशीत तयार होतात। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा। धन्यवाद।